नमस्ते, मी डॉक्टर हितेश पाटील, जीवक हॉस्पिटल नाशिक. आपल्याकडे चौधरी बाबा म्हणून ऍडमिट झाले होते. त्यांचं वय 88 वर्ष आहे. त्यांना ऍक्च्युली पेनिसला जखम होती. तिचा आपण तुकडा काढून तपासायला पाठवला तर इट टर्न आउट टू बी CA. आणि त्या पेनिसच्या जखमेसोबत त्यांना इकडं इन्व्हायनल रिजन मध्ये म्हणजे जिकडे हर्निया होतो तिकडं फार मोठी गाठ झाली होती, तिकडं अल्सर झाला होता, तिकडून पस येत होता, तिकडून फार खराब स्मेल पण येत होता. बऱ्याच दिवसापासून त्यांचं ट्रीटमेंट वगैरे त्याच्याकरता चालू होती, पण फरक पडत नव्हता. मग आपण त्याचा तुकडा काढून तपासायला पाठवलं तर ते दोघे गोष्टी या कॅन्सरमुळे असल्याचं लक्षात आलं. त्यांचं CT स्कॅन वगैरे केलं असता असं दिसलं की ही जी गाठ आहे जिच्यातनं पस येतोय, स्मेल येतोय, ती गाठ रक्तवाहिनीला चिकटलेली आहे, मेन रक्तवाहिनीला. अशा वेळेस ऑपरेशन जरा रिस्की होतं आणि पेशंटचं वय कम्पॅरेटिव्हली खूप जास्त आहे. तर बाबांचं आज ऑपरेशन नंतरचा 4था दिवस आहे. ऑपरेशन एकदम छान झालेलं आहे. पूर्णच्या पूर्ण ट्युमर व्यवस्थित निघालेला आहे बाहेर. आणि जिकडं गॅप तयार झाला होता ट्युमर काढल्यानंतर आणि त्या व्हेसल्स ज्या एक्सपोज झाल्या होत्या त्याच्यावरती आपण पायाच्या मासाचा एक तुकडा घेऊन प्लास्टिक सर्जरी करून तो तिकडे लावलेला आहे. बाबा आता एकदम कम्फर्टेबल आहेत. बाबांची रिकव्हरी पण खूप स्मूथ झाली एकदम. बाबा बरं वाटतंय आता?